तर सामना लवकरात लवकर चालू करायचा. 4 षटकांचा सामना असेल. चार षटकांचा सामना. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. 4 गोलंदाज इथे वापरले जातील. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. ओमकार अलॉंग विथ नॉन स्ट्राईकला आपण पाहतो दिलीप. नाणेफेकीचा कॉल जरूर जिंकला दुबा अ संघाने 30+ संघाने. तर सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. 4 षटकांचा सामना आहे. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय. मिड विकेट त्याचबरोबर स्क्वेअर लेग कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर 5 ला गेलं तर लॉंग ऑफ. त्यानंतर काऊ कॉर्नर दिशेने खेळाडू तैनात असेल. सिलिंग मिड ऑफच्या दिशेने एक असेल. तर बघूया आता सामन्याला सुरुवात होते. इष्टरक्षक त्याच्या बाजूला एक फाईन स्लिप लावली गेली झालं. पहिला चेंडू चांगला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वाईट यार्करच्या दिशेने टाकला होता. डॉट चेंडू जात आहे. पुन्हा एकदा सेम चेंडू. पुन्हा एकदा गतीमध्ये चांगला चेंडू टाकला गेला. डॉट चेंडू सलगचा दुसरा डॉट चेंडू. आता सुमित साळवीचा चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा केली होती. तर सुमित साळवे या सामन्यामध्ये दोन्ही संघ एक मॅच जिंकले. तिसरा सामना खेळतात. चांगला चेंडू आतमध्ये जोडी गेला. थोडं फंबल झालंय. बॅकअप चांगला होतो तिथं. भूपेश मडवीचा एकदा जोडी घेतली जाते. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू आणि एक धावसंख्या खर्च केले गोलंदाज सुमित साळवीने. आतापर्यंत चांगले गोलंदाजी टाकले. चांगला चेंडू. पुन्हा एकदा हा पोली होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. यार थोडासा शॉर्ट ऑफ लेन टाकला होता चेंडू. डॉट चेंडू गेला. कुठलीही धावसंख्या इथं खर्च केली नाही. चार चेंडू आणि एक धावसंख्या खर्च केले. चांगली गोलंदाजी सुमित साळवेची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धत चांगलं क्षेत्ररक्षक तिथं होईल. थोडंसं फंबल होईल. एकदा जोडी घेतले. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. लॉंग ऑफ रिझन वरून लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आला. भरत पाटील चांगला क्षेत्ररक्षक तिथे गेला. एक धाव जोडी भेटली. 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या 2 झालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुमित साळवेचा. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना 6वा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हाफ ट्रॅकरचा होता. उडवण्याचा नादात सागता तिथे क्षेत्ररक्षक तैनात. उंची जास्त लांबी कमी आणि झेल जमिनीला दान केला जातोय. रोशन पाटीलच्या हातातून हा झेल सुटला. रोशन पाटील चांगला खेळाडू आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. पण जमिनीला झेल दान होतोय. 2 धावा इथं खर्च केलेत. तर कोपरखेरणे संघामध्ये एक खेळाडूने ड्रेस कोड घातला नाही म्हणून त्याने स्वतः सांगितलं की आमच्या खेळाडूने ड्रेस तर 2 धावाची पॅनल्टी त्यांना सुद्धा आहे. ड्रेस कोड कंपल्सरी आहे. तर 2 धावाची पॅनल्टी त्यांना दिली जाते कोपरखेरणे संघाला.
गोलंदाजी ट्रॅकवर आला रोशन पाटील गुलाल ट्रॅकवर बॉलिंग साठी. व्यक्ती पहिला दुसरा षटक साईड ऑप्शन टाकला होता पॉइंटच्या दिशेने एकदा जरूर टळवलं एकदा जरूर भेटले. एक धावाने संघा धाव फरक 3 वर जात आहे. संत गती क्रिकेट म्हणावं लागेल. कुठलीही धावसंख्या मोठी धावसंख्या आली नाही. मागच्या सामन्यामध्ये मोठा प्रहार केले होते ओमकार आणि दिलीपने. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका खेळला नाही मुक्त फटका खेळला नाही. बघूया आता दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा रोशन पाटील हाफ ट्रॅकरचा होता. सबमिल मरेनंद झाला चेंडू डॉट गेला. कुठलीही धावसंख्या इथं खर्च केली नाही. आहे त्याच ठिकाणी धावसंख्या बिनबाद 3 वर धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड ग्राउंड केलं बॉल बॅक टू डाव केलं त्याच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे सुमित साळवी. एक धाव जरूर अर्जित केले कुठलाही प्रयत्न नाही दुसऱ्या धावाचा. 4 धावसंख्या फलकावर लागल्यात. 1 षटक आणि 3 चेंडूवर 4 धावसंख्या फलकावर लागल्या संघाच्या. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता उडवला फुल केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज बाद झाला. पहिला मोठा आदरा बसलाय संघाला. ओमकारच्या स्वरूपात जाईल बॅक टू डग आउट ओमकार. चार धावसंख्या. पुढचा चेंडू चांगला गॅपमध्ये टोळला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे मिडविकेटच्या दिशेने भूपेश मडवी. एकच धाव भेटेल. एक धावने संघात धाव फलक पुढे जाईल 5 वर. संत गती क्रिकेट म्हणावं लागेल. अजूनही कुठलाही मोठा फटका आला नाही. 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळले सुमित साळवी आणि रोशन पाटीलने. चांगली गोलंदाजी केले या 2 सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात सुद्धा आता दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी रोशन पाटीलची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याच्या नादात सागता तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे भगवान पाटील. बघूयात चांगला झेल घेतला जातो. फलंदाज क्रमांक 2 बाद होतो इथं. दिलीप जातो बॅक टू डग आउट. 2 मोठे हादरे बसले. 2 सलामीचे वीर बॅक टू डग आउट गेलेत. धावसंख्या 12 चेंडूमध्ये पाहिलं गेलं. 2 गडी बाद 5. खूप बॅकफूटवर आलाय संघ. कुठेही मोठा फटका खेळता आला नाही आणि लो स्कोअर झाला या मॅच मध्ये. अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये बघूयात कितपर समाचार घेतील. येणारे चेंडू सांगतील आपल्याला. अक्रॉस द लाईन खेळले तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे पण क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. युवा पहिला चेंडूवर रोशनच्या गोलंदाजीवर बॅट मधून संदीपच्या दीपेशचा षटकार. सात धावसंख्येने संघात धावफलक पुढे जातोय 11 या धावसंख्येवर. तर विभागावरती सामाजिक कार्यकर्ते द्वारकानाथ मडवी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आलात शोभा वाढेल. खूप खूप धन्यवाद साहेबांचं.
11 धावसंख्या फलकावर लागलेत. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. बघूयात पुन्हा एकदा रोशन मडवी राटा मोहर द विकेट. पुन्हा एकदा गॅप मध्ये टोळलेला गॅप आहे तिथे बघूया क्षेत्ररक्षक धावतोय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. बॅट मधून पुन्हा एकदा देवपेशा. या 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या खर्च केलेत गोलंदाजाने. 10 धावसंख्येने संघ धावफलक पुढे जातो 15 तर षटकातील तिसरा चेंडू असेल रोशन मडवी याचा. राटा मोहर विकेट पंचांच्या ताब्याकडून 10-12 पावलांचा रनअप. थोडस वैते ते गोलंदाजी करताना पुढचा चेंडू रोशन मडवी याचा. चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं मिडअपच्या दिशेने. केतन बाडेला डॉट चेंडू जातोय. कुठलीही धावसंख्या अजून अर्जित केली नाही. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 15 डॉट चेंडू जातोय. पुढचा चेंडू रोशन मडवी याचा. चांगला फटका मारायचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी इलिमिनेशन कमी भेटलं. स्वतः गोलंदाज येतो आणि चांगला झेल घेतो. कंबाईल जरूर करतोय गोलंदाज रोशन मडवी. क्रमांक 5 वर येतो. दीपेशी जागा भरून काढण्यासाठी हर्षद फलंदाजी ट्रॅक वर येईल. आपल्या खेळताना दिसेल. धावसंख्या 15 पाहिलं गेलं. 3 गडी बाद मोठे 3 हादरे बसले. थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ. अजूनही येणारे जर विचार केला या डावातील अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये 20-15 धावा काढण्याचा प्रयत्न असेल. 20-25 धावा जरी काढल्या तर एक माफक स्कोर उभा होईल संघ कोपरखैना संघाचा. बॉलिंग अटॅक जर पाहायला गेला चांगला आहे कोपरखैना संघाचा. बघूया आता आतापर्यंत 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये कितपर समाचार घेतील हर्षद आणि संदीप. राडा मोहर द विकेट. रोशन मडवी बॅटची इनसाइड एज लागूनच जात आहेत. डिक्लेअर झोन मध्ये थर्डमॅन रिझनला तिथे एकच धाव भेटेल. 1 धावाने संघाचं धावफलक पुढे जात आहे 16 या धावसंख्येवर. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचा चेंडू असेल या स्पेल मधला गोलंदाज रोशनच्या. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडू मध्ये मागफूट ठरला पण या 3 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वैते ते गोलंदाजी करताना निर्लनचा चेंडू होता की आतमध्ये जरूर टोळला तिथे शतक तैनात आहे. 1 धाव जरूर काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्याने पार केले जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र धावसंख्या फलकावर लागलेत 18 चेंडू आणि 18 धावसंख्या फलकावर लागलेत. येणारे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये कितपर्यंत समाचार घेतील पाहायचं. आपल्याला कुठला गोलंदाज येईल आपल्या संघाचं बर्ड घेऊन या 30+ संघाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला सांघिक 4था षटक स्लॉग ओव्हरचं षटक. बघूयात विकी मडवी
चांगला चेंडू बॅटची इनसाइड एज लागून जात आहे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटेल तिथं संघा धाव फळ 19 वर. अजून जर विचार केला 10-15 धावसंख्या आल्या या 5 चेंडूमध्ये तर चांगला स्कोर उभा होईल. 4 षटकामध्ये 19 धावसंख्या फलकावर लागलेत. पुन्हा एकदा विकी मडवी तो फलंदाज संदीप खेळतोय. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागून डिक्लेअर झोन मध्ये थर्डमॅन रिझनला 20 धावसंख्या फलकावर लागतात. 1 ने पुढे गेल्यावर धावसंख्या 20 फलकावर लागलेत. तर यानंतर आपण खेळणार आहोत सानपाडा 30+ आणि घनसोली ब 30+. चांगला फटका टोलवला बघूयात आणि चांगला प्रयत्न केला होता तिथं. एक धाव जरी घेतले दुसरा धावाचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा बघू घेतण्याचा प्रयत्न. दुसरा धाव इथं पूर्ण होते. चांगली रनिंग टीम विकेट. रोशन मडवीने चांगला झेल घ्यायचा प्रयत्न केला. चांगला एफर्ट लावला. 4 धावा जरी वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या फलकावर लागले. आता मात्र 22 येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू गॅप मध्ये जरी राहिली तर क्षेत्रक्ष तैनात आहे. एक जरूर काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही झाला. एक धावाने संतुष्ट राहावं लागेल. 23 धावसंख्या फलकावर लागत. येणारे 2 चेंडू शिल्लक त्या डावातील अजूनही. पुन्हा एकदा विकी मडवी राडम रामून द विकेट पंचांच्या उजवीकडून. चांगला फटका बॅट मध्ये तोडलेला. गॅप मध्ये जरूर आहे पण येतोय. लांब लचक षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने. बॅट मध्ये हर्षणच्या धावसंख्या 6 उसंडी मारते. धावसंख्या फलकावर लागतात 29. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक 29 धावसंख्या फलकावर लागलेत. पुढचा चेंडू चेंडू मारायला शकतात. राजू पाटील इथे क्षेत्ररक्षक आणि झेल सोडला. एक धाव जरूर काढले. 30 धावसंख्या फलकावर लागलेत आणि संघाला धावसंख्या 31 जिंकण्यासाठी असतील. तर आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आपण इथं भारतीय संस्कृती असते आपली ती आपण इथं जतन करणार पार पाडणार आहोत. तर मी विनंती करेन रुपेश पाटील दादाला मी विनंती करेन आपल्या हस्ते द्वारकांत मडवी यांचा इथं सत्कार करायचा. आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल या स्पर्धेची शोभा वाढवली तर यांचा इथं सत्कार केला जातो. मायेची उद्गार शाल आणि प्रेमाचे गुच्छ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचा इथं सत्कार केला जातो. धावसंख्या 30 झालेत आणि जिंकण्यासाठी 31. तर 2 धावाचे पेनल्टी सुद्धा लागले गेले. तर 2 धावा मायनस करून 29 धावसंख्येचं आव्हान असेल.
तर सानपाडा 30+ आणि घनसोली 30+ ब आला असाल तर नाणेफेकीचे कॉलसाठी यायचं. चोवीस चेंडू आणि 29 धावसंख्याचं आव्हान आहे. तर सलामी जोडी मैदानामध्ये बघत कोण जात आहे. तर सलामी जोडी भूपेश मडवी आणि सुमित सावी जाते मैदानामध्ये. बघूया तर 24 चेंडू 29 धावसंख्या. क्रिकेट आणि तिसरा खेळ आहे. बघत कितपर फलंदाजी करण्यात यश प्राप्त होईल दोन्ही संघाला, दोन्ही खेळाडूला. सलामीचे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा गोलंदाज घेऊन येतो ओमकार. बच्चांच्या उजवीकडून खेळले गोलंदाज ओमकार 10-12 पावलांसरांना पाहतो आपण. राऊंड विकेट गोलंदाजी करताना पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा होता. उडवला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूयात पण डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जरी भेटेल. लॉंगलेगच्या 300 एक धावने संघाला धाव फलक श्री गणेश होईल. एक धाव संख्या फलकावर लागेल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरचा चांगला चेंडू बाईच्या स्वरूपात एकदा जरूर भेटेल. एक धावाने संघाला संतोष व्हावा लागेल. चांगला चेंडू टाकला. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. मारण्याचा नादा चकताय थोडस भूपेश मडवी. मागच्या सामन्याचा हिरा आपण पाहतोय. चांगली फलंदाजी केली. 18 धावसंख्या काढल्या. संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल घेऊन गेला फलंदाज. तोच फलंदाज खेळताना आपण पाहतोय. चांगला चेंडू साईड ऑफ स्टंप पण फंबल झालं. इथं जातो कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स जमिनीला घासत पुसत जातो हा चौकार. 4 धावाने संघाचं धावफलक पुढे जाते 6 भर. धावसंख्या फलकावर लागलेत संघाच्या. 3 चेंडू आणि 6 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करतो ओमकार. राऊंड विकेट. चौथा चेंडू पुन्हा एकदा साईट ऑप्शन पंचांनी वाईटचा इशारा केला. नेम क्रमांक 25 आपण इथं अंमलात आणतो. वाईटने धावसंख्या पुढे जाते 7 भर. 7 धावसंख्या फलकावर लागलेत. बिनगडी बाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल संघ संघाची 30+ संघाची. राऊंड विकेट पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू बॅटच्या रडामध्ये व्यवस्थित येत नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावतोय. बघूयात आणि झेल ड्रॉप होतो इथं. पुढचा चेंडू 8 धावसंख्या फलकावर लागलेत. आता मात्र चेंडू झाले 4. पुढचा चेंडू ओमकार याचा पुढे येऊन सरसावलाय आणि गॅप मध्ये जरूर डळलाय. येथील चौकार 12 धावसंख्या फलकावर लागलेत.
पुढे येऊन मारलाय चेंडू डान्सिंग ग्राउंड विकेट खेळलाय तिथं 4 धावसंख्या संघाचा धावफलक पुढे गेले 12व्या धाव संख्येवर एकोणतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा संघ दिबा संघाला बघूया तर राईट राऊंड विकेट पुन्हा एकदा पुढे येऊन गॅपमध्ये ठेवला तिथं शतक तैनात एक धाव जरूर काढलं दुसरा धावचा प्रयत्न 2 धावा सहजरित्याने पार पाडेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट षटक संपलंय आणि धावसंख्या फलकावर लागले 14 मानवेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आता मात्र 18 चेंडू पाणी जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 15 18 मध्ये 15 धावसंख्येचं आव्हान असेल आता मात्र तर यानंतर आपण सामना खेळणार आहोत घनसोली 30+ ब आणि विरुद्ध सानपाडा संघ तर दोन्ही संघ आला असाल तर नाणेफेकीसाठी यायचं यानंतर आपला पहिला सामना खेळला जाईल चौदा धावसंख्या फलकावर लागलेत 18 चेंडू आणि 15 धावसंख्येचं आव्हान असेल हा प्रकारचा चेंडू होता की आतमध्ये जरूर टळलं तिथं फंबल झालं एक धाव जरूर घेतले दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण झाले तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा सहजरित्याने इथं पूर्ण झालेत खरंच दिबा संघाची चांगली रनिंग बिटवीन द विकेट 3 धावाने 3 संघाचा धावफलक पुढे जात आहे 17 गोलंदाज दीपेश टाकतो गोलंदाजी वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाजी करतो आतापर्यंत राईट ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर मध्ये एकदा तिथं शतक करताना फंबल झालंय तर एक धाव काढले दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण झालेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावाने 19 2 धावाने संघाचा धावफलक 19 वर रॅडम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दीपेश पुढे येऊन सरसाले डान्सिंग ग्राउंड विकेट खेळण्याचा प्रयत्न डॉट चेंडू जातोय चांगलं कमबॅक करतोय इथं गोलंदाज दीपेश चांगला चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाट जरी मागितले होते पण पंचाने दाट फेटाळले डॉट चेंडू जातोय संघाचा धावफलक एकीने पुढे जातोय लेगबाईच्या स्वरूपात तिथं 20 वर घेणारे चेंडू आहेत 14 आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांचं आव्हान असेल राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॅटच्या रडांमध्ये व्यवस्थित चेंडू येत नाही एक जरूर काढले एक धावाने संघात धावफलक 21 वर जात आहे संत गतीचं क्रिकेट म्हणावं लागेल शांत पद्धतीने खेळतात कुठलाही मोठा फटका मारायची गरज नाही आहे सामना जर पाहायला गेला तर एखादी जवळ येत चाललाय तर मोठे फटके खेळत नाही भूपेश मडवी खरंच आपल्या संघाचा बॉर्ड घेऊन एका साईडला उभा राहून शांत गतीने खेळतोय एका साईडला सुमित साळवी खेळतोय पुढे येऊन सरसावला डाऊन डी ग्राउंड येतवेल चौकार बॅट मधून सुमित साळवीच्या 1 बाउंस सीमा पार चौकार 4 धावाने संघाचा धावफलक पुढे जात आहे 25 धावसंख्या फलकावर लागलेत अजूनही आता मात्र 12 चेंडू आणि 4 धावसंख्येचे आव्हान असेल 4 धावसंख्या 12 चेंडू पुढच्या फेरीत जाण्यासाठी संघ दिबा संघाला 30+ संघाला 12 चेंडू 4 धावांचं आव्हान असेल 4 धावा 12 चेंडू बघूया तर चांगला फटका टोळायला आहे तिथे शेतक तैनात आहे आणि फलंदाज होतो बाद भूपेश मडवी 4 धावांचं आव्हान पाहिजे अजूनही संघाला दिबा संघाला
11 चेंडू आणि 4 धावसंख्याची गरज. जितेन येते बॉलर बॅक टू ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतले. 2 धाबा जरूर काढलेत. 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे जात. आता मात्र समीकरण असेल 10 मध्ये 2 धावांची गरज. दोन धावांची गरज अजूनही. डाऊन दी ग्राउंड जरी मारला ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतले तर एकच धाव पाहिजे आता मात्र 9 चेंडू मध्ये. एक धावांची गरज. पुढचा चेंडू एक धावांची गरज आहे. आणि फलंदाज बाद. सात चेंडू आणि एक धावांची गरज. सात चेंडू आणि एक धावांची गरज आहे अजून जिंकण्यासाठी. खरंच 10-12 धावा एक्स्ट्रा असल्या तर मॅच मध्ये मजा आली असते. 7 मध्ये एक धावाची गरज हॅट्रिक वर आहे आणि मारलाय चेंडू बघूयात लांब लचक आणि यातोही षटकार. सामना जिंकलाय. दुसरा सामना जिंकते विभा 30+ संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण आलात कोपरखेडा संघ आपला मान सन्मान इथं दिला त्या स्पर्धेत शोभा वाढेल त्याबद्दल अल्लक बाडलक आणि पुढच्या सीरीजसाठी तुम्हाला अभिनंदन.